गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री यातला बराचसा पार्ट आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये कंप्लीट केला आहे. आज ह्या चॅप्टरचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आपण या ठिकाणी बघतो आहे, ज्याच्यावर बोर्ड एक्झामला आणि एंट्रान्स एक्झामला भरपूर वेळेस क्वेश्चन विचारले गेले आहेत. अँड दॅट वन इज युअर IUPAC nomenclature for your coordination compounds किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंडला IUPAC नेमिंग तुम्ही कसं करणार, IUPAC सिस्टीमनुसार ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडला आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं. जसं आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये IUPAC सिस्टीम बघतोय, त्याच पद्धतीने ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडला सुद्धा आपल्याला अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर करायचं. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ह्या सिस्टीमनुसार एखादा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तुम्हाला दिला असेल तर तुम्ही त्याचं नेमिंग कसं करणार. तर मित्रांनो, त्याच्यासाठी काही रूल्स जे आहेत ते अगोदर आपल्याला बघावे लागतील किंवा रूल्स फॉलो करावे लागतील, आणि त्या रूल्स फॉलो करून आपल्याला या सर्व कंपाऊंड्सला IUPAC नॉमेनक्लेचर करायचं आहे. बघा, काही शॉर्ट रूल्स तुम्हाला सांगतो आहे, लक्षात व्यवस्थित ते रूल्स आपण अगोदर बघणार आणि मग त्या रूल्सचं ॲप्लिकेशन आपण ह्या कंपाऊंड्सच्या नॉमेनक्लेचरसाठी करणार. जसं फॉर एक्झाम्पल, सर्वात अगोदर व्हेरी इम्पॉर्टंट रूल काय आहे, शॉर्टली तुम्ही सुद्धा नोट डाऊन करून घ्या. बघा, पहिला रूल काय, फॉर नेमिंग द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम. बघा, तो कंपाऊंड कुठल्याही फॉर्मचं असू द्या, काल आपण कॉम्प्लेक्सेसचं क्लासिफिकेशन बघितलं आहे. त्या क्लासिफिकेशनमध्ये मोस्टली आपण 3 कॅटेगरीज केला आहे अकॉर्डिंग टू दी चार्ज प्रेझेंट ऑन द कॉम्प्लेक्स. कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल. तर कटायनिक अनायनिकच्या बाबतीतला हा रूल आहे. बघा, या ठिकाणी एखादा कॉम्प्लेक्स कटायनिक असेल किंवा अनायनिक असेल तर त्याच्यासाठी तो काही असू द्या, तो कटायनिक कॉम्प्लेक्स असेल किंवा अनायनिक असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, सर्व एक्झाम्पल्स आपण याच्यात कव्हर केले आहेत. त्यामुळे व्यवस्थित एक एक रूल व्यवस्थित ऐका, त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मित्रांनो, यू हॅव टू नेम फर्स्ट कटायन. म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला अगदी शॉर्टली लिहितो आहे, तुम्ही पूर्ण रूल लिहा. फर्स्ट ऑफ ऑल, कटायन इज नेम्ड. मग तो कटायन कॉम्प्लेक्स असेल तरी चालेल, तो कटायन काउंटर आयन असेल तरी पण चालेल. बघा, आपण म्हटलं एक कॉम्प्लेक्स आणि दुसरा काउंटर आयन. मग तो काउंटर आयन असला कटायन तरी चालेल, तो कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज असला तरी पण चालेल, काही असू द्या. कुठल्याही कंपाऊंडला, कोऑर्डिनेशन कंपाऊंडला नॉमेनक्लेचर करताना सर्वात अगोदर आपण त्याच्यातला कटायन कुठला आहे तो शोधला पाहिजे आणि तो कटायनला अगोदर नाव देणार. तो काउंटर आयन असेल तरी पण त्याला अगोदर नाव द्या, तो कॉम्प्लेक्स कटायन असेल तरी पण त्याला अगोदर नाव द्या. बरोबर आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल, कटायनला अगोदर नाव द्यायचं आहे आणि मग कटायनला नाव दिल्यानंतर तुम्हाला अनायनला नाव द्यायचं आहे. बरोबर आहे. आयोनिक कॉम्प्लेक्सेस जे आहेत, आयनिक कॉम्प्लेक्स 2 प्रकारचे, कटायनिक आणि अनायनिक. बरोबर आहे. जसं आता वरचे दोघं एक्झाम्पल याचा भरपूर वेळेस आपण विचार केला आहे. याला जर आपण आयोनाइज केलं मित्रांनो, तो काय तयार होईल, 4 K+ आणि ह्या ब्रॅकेटवर मायनस चार्ज येईल. मग अगोदर कोणाला नाव देणार तुम्ही रूलनुसार, तर ह्या पोटॅशियमला तुम्ही अगोदर नाव देणार आणि ह्या ब्रॅकेटला तुम्ही नंतर नाव देणार. बरोबर. किंवा त्याच्या खालच्या कंपाऊंडचा जर विचार केला तर इथून जर आपण याला ब्रेक केला, काही इथूनच ब्रेक होतो, स्क्वेअर ब्रॅकेट ब्रेक होत नाही. बरोबर. काउंटर आयन ब्रेक होता. मग काउंटर आयन इथं क्लोरीन आहे, त्याच्यावर मायनस चार्ज, म्हणजे ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता आपण इथं ब्रॅकेटला म्हणजे त्या कॉम्प्लेक्सला अगोदर नाव देणार आणि नंतर ह्या काउंटर आयनला. इथं मात्र अगोदर काउंटर आयनला आणि नंतर ब्रॅकेटला. जो कटायन असेल त्याच्यातला त्याला तुम्हाला अगोदर नाव द्यायचं आहे. व्हेरी सिम्पल. बरोबर आहे. बघा, आता हा एक पहिला महत्त्वाचा रूल तुम्हाला समजला की काही असू द्या, कटायनिक कॉम्प्लेक्स, अनायनिक कॉम्प्लेक्स, व्हॉट एव्हर इट मे बी, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू नेम कटायन. सर्वात अगोदर तुम्हाला कटायनला नॉमेनक्लेचर करायचं आहे, हे तुम्हाला समजलं मित्रांनो. मग त्याच्याऐवजी जर समजा तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल,
जसं फॉर एक्झाम्पल न्यूट्रल कॉम्प्लेक्सचं पण आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं आहे. बघा हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, याच्यावर कोणत्याच प्रकारचा चार्ज नाही आहे. या न्यूट्रल कॉम्प्लेक्सला ॲज अ वन वर्ड तुम्हाला नाव द्यायचं आहे, एका शब्दात त्याला नाव द्यायचं आहे. आता ह्या न्यूट्रल कॉम्प्लेक्ससाठी किंवा कोणत्याही कोऑर्डिनेशन स्पिअरसाठी काय शब्द वापरतो मी लक्ष द्या. न्यूट्रल कॉम्प्लेक्स, एका शब्दात त्याला तुम्ही नाव देणार. ऑलरेडी तो रूल आपण बघितला, बरोबर. म्हणजे याला नाव द्यायचं असलं एका शब्दात मला नाव द्यावं लागेल, पण नाव देताना ह्याच्यात पण एक सिक्वेन्स आहे. हे न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल किंवा कोणताही कोऑर्डिनेशन स्पिअर असेल, हा जसं या ठिकाणी अनायनिक कॉम्प्लेक्स आहे, याच्यावर निगेटिव्ह चार्ज. इथं विचार केला तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार. तो अनायनिक कॉम्प्लेक्स असो किंवा कटायनिक कॉम्प्लेक्स, जो कोऑर्डिनेशन स्पिअर असतो, स्क्वेअर ब्रॅकेट असते, किंवा तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल, एक तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल, तो कटायन असेल, तो अनायन असेल, काही असू द्या, जो ब्रॅकेट असतो मित्रांनो, तो ब्रॅकेटमध्ये एक सिक्वेन्स आपल्याला फॉलो करावी लागते. ती सिक्वेन्स काय आहे मित्रांनो, त्या ब्रॅकेटमध्ये नाव देताना, म्हणजे कोणत्याही कॉम्प्लेक्सला नाव देताना, ब्रॅकेटला नाव देताना आपल्याला काय सिक्वेन्स फॉलो करायची आहे, तर सर्वात अगोदर तुम्ही लिगँडला नाव देणार, जो काय असेल. म्हणजे मी जेव्हा ह्या ब्रॅकेटचा विचार करेल, जेव्हा मी ब्रॅकेटला नाव द्यायला सुरुवात करेल, अगोदर तुम्ही पोटॅशियमला नाव देऊन टाकलं आहे, बरोबर आहे, पण मी ब्रॅकेटला नाव द्यायला जेव्हा सुरुवात करेल त्यावेळेस मला त्या ब्रॅकेटमध्ये जो लिगँड असेल, म्हणजे ह्या CNला मला अगोदर नाव द्यायला, बरोबर आहे. लिगँडला नाव दिल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही त्या मेटल ॲटमला किंवा मेटल आयनला तुम्ही नाव देणार. मग ती सिक्वेन्स इथं पण तुम्हाला अगोदर सायनाइडला नाव द्यायला लागेल, नंतर Fe. इथं तुम्हाला अगोदर NH3ला, नंतर CO. इथं सुद्धा अगोदर CO, नंतर निकेलला. म्हणजे ब्रॅकेटमधला रूल फिक्स ठरला आहे. अगोदर लिगँड आणि मग जो काही मेटल असेल त्याला तुम्ही नॉमेनक्लेचर करणार. खूप सिम्पल आहे मित्रांनो, फक्त हे रूल्स व्यवस्थित फॉलो करा. ह्या रूल्सनुसार तुम्हाला सहज सांगता येईल. मग आता परत काय बघा, लिगँडचा जर आपण विचार केला, तुम्ही इन डिटेल सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न करा. बघा लिगँडचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर काही वेळेस काय असतं रे, एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये डिफरंट लिगँड्स असतात. इफ द लिगँड्स आर डिफरंट, म्हणजे 2 किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारचे जर लिगँड्स असतील, तर त्या लिगँड्समध्ये नॉमेनक्लेचर करताना डिफरंट लिगँड जर असतील तर यू हॅव टू फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. तर त्या लिगँड्समध्ये नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची आहे, बरोबर आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर इथं तसं आहे का बघू आपण. 2 वेगळ्या प्रकारची लिगँड दिसत आहे का रे. यस, बघा या ठिकाणी H2O, बरोबर आहे, आणि NH3ला आपण म्हणतो. आता कोणत्या लिगँडला काय म्हणतो हे पुढे तुम्हाला सांगणार आहे परत मी, पण आता एक्झाम्पल तुमच्या समोर आहे म्हणजे या ठिकाणी सांगून ठेवतो. H2O म्हणजे तुमचा वॉटर असतो, पण त्याला लिगँड म्हणून जेव्हा तुम्ही नाव देणार तेव्हा त्याला आपण ॲक्वा असं म्हणत असतो. ॲक्ओ, बरोबर आहे. तर ॲक्वा आणि अमाइन अगोदर येणार. ॲक्वामध्ये पण A आहे, पण AQ आहे तो नंतर आहे. अमाइनचा विचार केला तर AM, अगोदर AM येणार, बरोबर आहे. म्हणून अगोदर अमाइनला नाव देणार, नंतर H2ला. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल आहे का रे, तर यस, या ठिकाणी आहे बघा, क्लोरीन आहे, बरोबर. त्याला क्लोरो असं म्हणत असतो आपण, पुढच्या रूलमध्ये सांगतो तुम्हाला. आणि हा इथिलीन डायमाइन, क्लोरीनचा C अगोदर येतो, इथिलीनचा E नंतर येतो. अगोदर मी क्लोरीनला नाव देईल, नंतर ENला. अजून कुठं दिसतंय का रे, यस, NH3 अमाइन A, आणि हा CO3 कार्बोनेट आहे. कार्बोनेटचा C नंतर येणार. कार्बोनेटला काय म्हणतात ते पण तुम्हाला नंतर सांगेल. C आणि अमाइनचा एला अगोदर नाव देणार. तर ह्या पद्धतीने मित्रांनो डिफरंट लिगँड असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला फॉलो करायची आहे. यू हॅव टू फॉलो द अल्फाबेटिकल ऑर्डर फॉर द नेमिंग ऑफ लिगँड. त्याच्यानंतर पुढचा रूल आहे, छोटे छोटे रूल्स आहेत बघा मित्रांनो. एकत्र केले तरी चालतील, सेपरेट दाखवले तरी चालतील. बघा, मोर दॅन 1 लिगँड असेल, 2 सारखे लिगँड जर असतील, 2 सारखे असतील, 3 सारखे असतील, 5 सारखे असतील, यू हॅव टू यूज द प्रिफिक्स. 2 जर सारखे असतील तर तुम्ही डाय. हे तर तुम्हाला सहज समजणारा रूल आहे मित्रांनो. हा पण ऑर्गॅनिकच्या नेमिंगमध्ये, IUPAC नेमिंगमध्ये बघितला आहे. 2 सारखे ग्रुप जर असतील तर त्याला डायने तुम्ही रिप्रेझेंट करणार. 3 सारखे असतील तर ट्रायने दाखवणार. 4 सारखे असतील तर टेट्राने दाखवणार. 5 सारखे असतील तर पेंटाने दाखवणार. आणि ह्या पद्धतीने तुम्ही दाखवत जाणार, बरोबर आहे. डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्झा,
हेप्टा, ऑक्टा, नोना, डेका ह्या पद्धतीने आपण जेवढे ते ग्रुप असतील तसं दाखवू शकतो. जसं आता फॉर एक्झाम्पल सायनाईडला नाव द्यायचं तर अगोदर मी हेक्झा म्हणेल किंवा अमाईनला पण हेक्झा म्हणेल, इथं ट्राय म्हणेल, इथं टेट्रा म्हणणार, इथं पेंटा म्हणणार, पेंटा, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने आपण त्याला डाय, ट्राय, टेट्रा हे प्रीफिक्सेस जे आहेत ते आपण यूज करू शकतो मित्रांनो, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा याच्यात अजून एक खूप इम्पॉर्टंट रूल आहे मित्रांनो. जर समजा तुमचा लिगँड, हे सर्व लिगँडच्या बाबतीत ते रूल तुम्हाला सांगतोय. लिगँडच फार महत्त्वाचा असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. जर समजा तुमचा लिगँड हा अनायनच्या फॉर्ममध्ये असेल, निगेटिव्हली चार्ज असेल, तर बघा अनायनच्या फॉर्ममध्ये निगेटिव्ह चार्ज आहे तर त्याच्यासाठी विशिष्ट शब्दांचा आपण वापर करत असतो, यूज करत असतो मित्रांनो. जसं या ठिकाणी जर तुमचा हा क्लोरीन लिगँड आहे समजा, बरोबर आहे. या ठिकाणी क्लोरीन लिगँड दिसतोय कुठं तुम्हाला? येस, क्लोरीन. तर तो क्लोरो असा शब्द आपण वापरणार, बरोबर आहे. किंवा पर्टिक्युलरली अनायन म्हणण्यापेक्षा असे काही लिगँड्स आहेत, त्या लिगँडचं नाव तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं थोडक्यात इथं जेवढेही लिगँड्स आहेत ह्या प्रत्येक लिगँडचं नॉमेनक्लेचर तुम्ही कसं करणार मित्रांनो. आणि मग पुढचा खूप अनायनिक कॉम्प्लेक्ससाठीचा पुढचा एक महत्त्वाचा रूल तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल. लिगँडचे पण अजून काही रूल्स आहेत. जसं आता CN असेल तर आपण त्याला सायनाईड असं म्हणतो, पण त्याचं IUPAC नेमिंग करताना सायनो हा शब्द तुम्हाला वापरायचे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. CN इज रिप्रेझेंटेड ॲज सायनो और नोन ॲज सायनो और गिव्हन द नेम सायनो. NH3 म्हणजे तुमचा अमोनिया आहे मित्रांनो, पण त्याला अमाईन असा शब्द तुम्ही वापरणार. व्हॉट इट कॉल्ड? इट्स अ अमाईन. त्याच्यानंतर बघा हा खूप इम्पॉर्टंट आहे, C2O4. C2O4 म्हणजे ऑक्झालेट आयन आहे. ऑक्झालेट, इट इज कॉल्ड ॲज ऑक्झालेटो. जसं क्लोरो, सायनो, तसा हा काय तुमचा ऑक्झालेटो. लक्षात ठेवायचं, ऑक्झालेटो. CO हा न्यूट्रल लिगँड आहे. इट्स अ कार्बोनिल. CO म्हणजे तुमचा कार्बोनिल असतो, त्याला कार्बोनिलच म्हटलं आहे आपण, लक्षात व्यवस्थित, कार्बोनिल. NH3 म्हणजे अमाईन, Cl म्हणजे क्लोरो. जसं CN सायनो तसं Cl काय तुमचा क्लोरो असणार आहे. NH3 परत अमाईन आहे. H2 जो तुम्हाला सांगितलं ॲक्वो, AQUO, ॲक्वो किंवा ॲक्वा म्हटलं तरी चालतं, पण बट इट्स ॲक्वो. क्लोरीन. ENचं नाव तुम्हाला माहिती आहे, इथिलीन डायमाइन, न्यूट्रल लिगँड येतो. देन CN म्हणजे सायनो आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट अमाईन, ऑलरेडी तुम्हाला म्हटलं आहे. आता बघा CO3 हा फार महत्त्वाचा आहे. CO3ला काय म्हणतो आपण? इट्स अ कार्बोनेट. काय तो? कार्बोनेट. पण ॲक्च्युली त्याचं IUPAC नेमिंग करताना काय वापरणार? कार्बोनेटो. लक्षात द्या, कार्बोनेटो. ऑक्झालेटो हा जो आहे तुमचा ऑक्झालेटो आहे, हा तुमचा कार्बोनेटो आहे, हा सायनो आहे, हा तुमचा क्लोरो आहे, हा तुमचा ॲक्वा आहे, हा तुमचा अमाईन आहे. हे कॉमन शब्द आहेत मित्रांनो. हे लिगँड परत परत रिपीट होणार आहेत. ह्यांचे नॉमेनक्लेचर लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित. कार्बोनेटो झालं, क्लोरो झालं आहे, क्लोरो झालं आहे. म्हणजे जेवढे लिगँड्स आपण या ठिकाणी यूज केलं आहेत सर्वांचे नेमिंग्स तुम्हाला माहिती आहेत. क्लोरोच्या ऐवजी Br असेल तर काय रे तुम्ही त्याला ब्रोमो म्हणणार आहेत. आय असेल तर आयडो म्हणणार आहेत. पण केव्हा तो लिगँड असेल त्यावेळेस. जसं आता या ठिकाणी बघा इथं क्लोरीन आहे, याला क्लोरो म्हणणार का? नाही, हा लिगँड नाही आहे मित्रांनो, हा काउंटर आयन आहे. काउंटर आयन असेल तर त्याला क्लोरीन असेल तर क्लोराईडच म्हणणार तुम्ही. इथं जर बाहेर Br असेल तर ब्रोमाइड, आय असेल कुठेतरी आय दिसतोय इथं बघा, हा आयोडाईडच त्याला म्हणणार. पण हा आयोडीन जर मध्ये राहिला असता ॲज अ लिगँड तर त्याला आपण आयडो असा शब्द त्या ठिकाणी वापरला असता. लक्षात आलं? त्याच्यानंतर लिगँडच्या बाबतीतला महत्त्वाचा रूल परत तुम्हाला सांगतोय. जर समजा एखाद्या लिगँडच्या नावामध्ये डाय शब्द आहे, ट्राय शब्द आहे, टेट्रा असा शब्द आहे, कोणाच्या नावामध्ये रे? लिगँडच्या नावामध्ये. इन द नेम ऑफ लिगँड, इन द नेम ऑफ लिगँड इफ देर इज अ डाय, ट्राय, टेट्रा असे काही शब्द जर त्याच्या नावात आले असतील, जसं फॉर एक्झाम्पल EN ऑलरेडी घेतले बघा आपण मित्रांनो. ENला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे. EN इज युअर, याचं नाव काय? इट इज युअर इथिलीन डाय अमाइन. याचं नाव तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, इट्स अ इथिलीन डाय अमाइन. खूप इम्पॉर्टंट रूल आहे.
इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन. डाय हा शब्द त्याच्या नावात ऑलरेडी आला आहे. बरोबर आहे. मग जर समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये इथिलीन डायअमाइन मी किती वेळेस घेतला रे? दोनदा घेतला, तीनदा घेतला. घेतलं सर आपण कुठेतरी बघा दोनदा घेतला आहे. काही वेळेस तो तीनदा पण येऊ शकतो, काही वेळेस चारदा पण येऊ शकतो. बरोबर आहे. मग चं नाव आहे माझं इथिलीन डायअमाइन. ऑलरेडी तो दोनदा घेतला आहे. मग त्याला नाव कसं देणार आहे? डाय इथिलीन डायअमाइन. म्हणजे डाय दोनदा शब्द आला. तर याच्यासाठी थोडंसं वेगळा रूल आहे. ज्या लक्षात द्यावं मी काय सांगतो लिहून घ्या. अशा लिगँडसाठी की ज्यांच्या नावामध्ये द लिगँड्स इन विच द नेम ऑफ द लिगँड कंटेन्स डाय, ट्राय और टेट्रा, असे जर प्रीफिक्सेस त्याच्यामध्ये असतील, एखाद्या लिगँडच्या नावामध्ये डाय, ट्राय, टेट्रा असे प्रीफिक्सेस जर असतील, देन अशा वेळेस काय करायचं? मग तो लिगँड जर दोनदा आला असेल, जसं इथिलीनच्या नावात डाय आणि तो दोनदा आला, बरोबर आहे, किंवा इथिलीनच्या नावामध्ये डाय आहे पण तो तीनदा आला, इथिलीनच्या नावामध्ये डाय आहे पण तो चारदा आला. बघा इथिलीनच्या नावात डाय, परत डाय पण तो दोनदा, तीनदा, चारदा आला, तर काय करणार? असा लिगँड जर नंबर ऑफ टाइम्स रिपीट होत असेल तर एक विशिष्ट प्रीफिक्सेस आपण यूज करतो त्याचं नेमिंग करण्यासाठी. ज्याच्या नावात डाय आहे, ट्राय आहे किंवा टेट्रा आहे त्याच्यासाठी हा रूल आहे फक्त. बरोबर आहे. मग असा लिगँड जर दोनदा आला तर त्याला डाय, दोनदा आला म्हणजे आपण डाय म्हणतो इथं म्हटलं, तीनदा आला ट्राय, चारदा आला टेट्रा, हे नॉर्मलसाठी आहे. इथं म्हटलं आपण डाय, ट्राय, टेट्रा, बरोबर आहे. पण नॉर्मलसाठी ऑलरेडी त्याच्या नावात डाय असेल तर परत त्याला डाय म्हणणार नाही आपण. तर डाय असेल तर त्याला, ज्याच्या नावात ऑलरेडी डाय आहे आणि तो जर दोनदा आला असेल तर दोनदा जर आला असेल, लक्ष द्या, मेन्शन करा, व्यवस्थित लिहून घ्या. तो जर दोनदा आला असेल तर दोनसाठी आपण शब्द वापरतो बिस. हिंदीमध्ये 20 म्हणजे 20 होतं मित्रांनो, पण इथं तो 20 म्हणजे 2 होणार आहे. बरोबर आहे. तो जर तीनदा आला असेल तर ट्रिस, आणि तो जर चारदा आला असेल तर टेट्राकिस. बघा लक्ष द्या काय सांगतो, रूल समजून घ्या व्यवस्थित. इथिलीनच्या नावात ऑलरेडी डाय आहे म्हणून तो जर दोनदा आला त्याचं नाव कसं देणार? मग दोनदा आला म्हणून बिस, आणि त्याचं नाव जे असेल ते बिस इथिलीन डाय. त्याच्या नावात आपण काहीच बदल करू शकत नाही, पण तो दोनदा आला आहे म्हणून त्याला बिसने दाखवला, बिस इथिलीन डायमाइन. मग लिहिताना काय करायचं रे? अगोदर बिस शब्द वापरायचा आणि मग ब्रॅकेटमध्ये लिहिणार तुम्ही इथिलीन डायअमाइन, असा तो रूल आहे मित्रांनो. बिस इथिलीन डायअमाइन. समजा हा इथिलीन डायअमाइन तीनदा आला आहे तर काय म्हणणार? ट्रिस इथिलीन डायअमाइन. इथं फक्त बिसचे जे काय ट्रिस इथिलीन डायअमाइन. तो इथिलीन डायअमाइन चारदा आला असेल, चारदा आला असेल तर अगोदर कोणता शब्द वापरायचा? टेट्राकिस इथिलीन डायअमाइन. लक्षात आलं? मग टेट्राकिस इथिलीन डायअमाइन, ट्रिस इथिलीन डायअमाइन, बिस इथिलीन डायअमाइन. तर अशा पद्धतीने त्या लिगँड्सचं आपण नॉमेनक्लेचर करणार. खूप सिम्पल आहे, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे मित्रांनो. लक्षात आलं? बघा आता एक खूप इम्पॉर्टंट रूल तुम्हाला मी सांगतोय. तर अनदर इम्पॉर्टंट रूल इज, बघा आपण असं म्हटलं आहे की अगोदर तुम्ही कटायनला नॉमेनक्लेचर करणार, नंतर अनायनला. हे सर्व रूल्स तुमचं लक्षात आलेले आहेत. पण जर समजा तुमचा कॉम्प्लेक्स, खूप इम्पॉर्टंट रूल आहे मित्रांनो, जर समजा तुमचा कॉम्प्लेक्स म्हणजे समजतो मला, कोऑर्डिनेशन एंटायटी, स्क्वेअर ब्रॅकेट, कॉम्प्लेक्स स्पियर म्हणून आपण वाटल्यास त्याला. जर तुमचा कॉम्प्लेक्स स्पियर आला म्हणजे तुमच्या ब्रॅकेटवर लक्ष केलं पाहिजे. जर तुमचा कॉम्प्लेक्स स्पियर हा अनायन असेल, कॉम्प्लेक्स स्पियर हा अनायन असेल, जसं फॉर एक्झाम्पल इथं जर के काढून घेतला तर हा कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज येणार. इथं तसं येणार नाही, मात्र इथं पण निगेटिव्ह चार्ज येईल. बरोबर आहे. इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, इथं पण पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं पण पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं निगेटिव्ह चार्ज येईल. कसं येईल ते नंतर सांगतो तुम्हाला. इथं पण निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे ज्या स्पियरवर निगेटिव्ह चार्ज आहे तो असतो तुमचा अनायोनिक कॉम्प्लेक्स. ऑलरेडी तुम्हाला म्हटलं आहे मी, कालच्या याच्यात बघितलं आपण. अनायनिक कॉम्प्लेक्स जर असेल, कॉम्प्लेक्स स्पियर अनायन आहे, अनायनिक कॉम्प्लेक्स त्याला म्हणणार तुम्ही. इफ द कॉम्प्लेक्स इज युअर अनायनिक, म्हणजे कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज असेल, तेव्हा त्याच्यामधला जो सेंट्रल मेटल आहे त्या मेटलच्या नावाचा शेवट
नेम ऑफ द मेटल एंड्स विथ ATE. बरोबर आहे. द मेटलच्या नावाचा शेवट ATE होतो. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे तो अनायनिक कॉम्प्लेक्स असो की कटायनिक कॉम्प्लेक्स असो की न्यूट्रल कॉम्प्लेक्स असो, हा रूल सर्वांना शेवटचा जो रूल आहे, हा जो रूल आहे हा प्रत्येकाला अप्लाय आहे. मेटलचा नाव लिहिल्यानंतर आफ्टर द नेम ऑफ द मेटल, जो काही मेटल असेल त्याचं नाव लिहिल्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला दाखवायची असते इन पॅरांथेसिस ब्रॅकेटमध्ये बाय रोमन. म्हणजे 1 जर असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट तर ह्या पद्धतीने दाखवा, 2 असेल तर ह्या पद्धतीने दाखवाल, 3 असेल तर ह्या पद्धतीने दाखवा. हे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला करायचं आहे. तो कटायनिक कॉम्प्लेक्स असला तरी पण, तो अनायनिक कॉम्प्लेक्स असला तरी पण, तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असला तरी पण तुम्हाला हा रूल फॉलो करायचा आहे. इट इज मॉन्डेटरी म्हणजे कंपल्सरी असणार आहे. तुम्हाला कोणत्याही कॉम्प्लेक्ससाठी तुम्हाला मेटलची ऑक्सिडेशन स्टेट, मेटलचं नाव लिहिल्यानंतर लगेच गॅप कुठंच द्यायचा नाही. प्रत्येक कंपाऊंडचं नावामध्ये गॅप कुठंच असायला नको. बरोबर आहे. तर मेटलचं नाव लिहिलं, तो कटायनिक कॉम्प्लेक्स असो अनायनिक कॉम्प्लेक्स असो, तर पॅरांथेसिसमध्ये ब्रॅकेटमध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट द्यायची. पण कशाने? रोमन नाव याच्या आकड्याने त्याला दाखवायचे, रोमन फिगर्सने 1 2 3 4 जे काही असेल ते. बरोबर आहे. आता थोडंसं वरच्या रूलकडे जाऊ आपण परत. कॉम्प्लेक्स तुमचा अनायनिक असेल, हां पर्टिक्युलरली अनायनिक कॉम्प्लेक्ससाठीचा हा रूल आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इट इज फॉर अनयोनिक कॉम्प्लेक्स. हा जो रूल आहे हा फक्त कोणासाठी आहे? अनायनिक कॉम्प्लेक्ससाठीचा जो रूल आहे. मग अनायनिक कॉम्प्लेक्सचं मेटलचं जे नाव आहे, तुम्हाला म्हटलं त्याचा नावाचा शेवट जो आहे तो ATEने होतो. जसं आता फॉर एक्झाम्पल इथं Fe आहे, Feला आपण आयरन म्हणत असतो, फेरस पण म्हणतो. मग त्याचा नावाचा शेवट ATEने झाला तर तो फेरेट होईल मित्रांनो, फेरेट. बरोबर आहे. अजून कुठला कंपाऊंड दिसतोय का असा? तर या ठिकाणी परत फेरेट आला. अजून कुठला कंपाऊंड आहे का? यस, इट्स अ AU. AU म्हणजे काय असतो रे? AU म्हणजे तुमचा गोल्ड असतं मित्रांनो. AU म्हणजे काय? गोल्ड. मग त्याला गोल्डेट म्हणणार का रे? तर नाही, लिहून ठेवा तिचं नाव. जसं आपण Feला फेरेट म्हटलं मित्रांनो, तसं AU जर असेल तर त्या AU म्हणजे ऑरम आहे आणि त्याचा नावाचा शेवट हा ATने जर केला तर ऑरेट त्याला आपण नाव देणार आहे. शुअर, ऑरेट. अजून आहे का? यस, CU असेल तर क्युप्रेट हे कॉमन आहेत. Fe फेरेट, CU क्युप्रेट, AU ऑरेट हे फक्त कोणासाठी? अनायोनिक कॉम्प्लेक्स. इथं झिंक आहे, झिंकेट. झेडनला काय म्हणणार? झिंकेट. बरोबर आहे. समजा PB असेल तर प्लम्बेट, PB प्लम्बेट, कारण की PBचं नाव ॲक्च्युली लेड आहे, मग लेडेड म्हणणार का? नाही, इट्स अ प्लम्बेट. बरोबर. कॉपर तुमचा आला, इथं कॉपर समजा आलेला आहे इथं, पण तो सॉरी कॉपर ऑलरेडी आहे तर क्युप्रेट आपण म्हटलं आहे. कोबाल्ट जर आला तर आता कटायनिक कॉम्प्लेक्स आहे, अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये जर कोबाल्ट आला तर कोबाल्टेट. काय म्हणणार त्याला? कोबाल्टेट, झिंकेट. इज ATने त्याचा नावाचा शेवट झाला पाहिजे. इन डिटेल्स आपण सर्व रूल्स मित्रांनो या ठिकाणी फॉलो केले आहेत, बघितले आहेत. म्हणजे सर्व रूल्सचं जर आपण ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल तर यांचं सहज नॉमेनक्लेचर तुम्हाला जमेल. यांचं ॲप्लिकेशन केल्यानंतर खूप सारे कंपाऊंड्स मी तुमच्यासमोर लिहून ठेवले आहेत. प्रत्येकाचं नॉमेनक्लेचर जे आहे ते बाय रूल्स आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करू. म्हणजे परत हे रूल्स तुमचे रिवाईज पण होतील आणि तुम्हाला विथ एक्झाम्पल ते समजेल सुद्धा. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप सिम्पल आहे. लक्ष द्या फक्त व्यवस्थित. बघा आता जसं व्हेरी फर्स्ट कंपाऊंड, बघा पहिल्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय करणार आहे मित्रांनो? खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. बघा पहिला जो कंपाऊंड आहे, तुम्हाला म्हटलं मी अगोदर कोणाला नाव देणार? कटायन. मग यातला कटायन कोणता आहे रे? तुम्हाला आता हे समजलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आयनायझेशन करण्याची गरज नको आहे. कटायन तुमचा पोटॅशियम. बघा रूल्स फॉलो करायचे आपल्याला. पोटॅशियम लिहिलं मी, पोटॅशियम, पोटॅशियम. त्याच्यानंतर मी म्हटलं की स्क्वेअर ब्रॅकेटला जेव्हा तुम्ही नॉमेनक्लेचर करतात, मग तो कटायनिक असो अनायनिक असो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला लिगँडला नाव द्यायचं आहे. म्हटलं आहे आपण अगोदर, सर्वात अगोदर लिगँडला नाव द्यायचं, नंतर मग तुम्हाला मेटल कोणताही कॉम्प्लेक्स होऊ द्या, कटायनिक अनायनिक न्यूट्रल व्हॉट एव्हर इट मे बी. मग अगोदर मी ह्या लिगँडला नाव दिलं. लिगँड काय माझा? CN. CN म्हणजे सायनाइड. सायनाइड काय म्हणजे सायनो. पण तो किती वेळेस आला आहे? 6 वेळेस आला आहे. पण बघा पोटॅशियम, हेक्झा, सायनो, पोटॅशियम,
कटायनला नाव दिलं, नंतर ब्रॅकेटमध्ये अगोदर लिगँड, त्याचा नंबर 6 म्हणून हेक्झा सायनो, आणि ह्या ॲफी अनायनिक कॉम्प्लेक्स आहे म्हणून फेरेट, 8 तिचं नाव या ठिकाणी दाखवेल. आता प्रश्न असा आहे, ह्या ॲफीची ऑक्सिडेशन स्टेट मला मेन्शन करायची आहे पॅरेंथेसिसमध्ये. कसं करणार रे? तुम्हाला कालच्या लेक्चरला, मागच्या व्हिडिओ बघा, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट कसं करतात ते आपण बघितलं होतं, बरोबर आहे ना. तर ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार? बघ, हे 4 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, 6 निगेटिव्ह चार्जेस आहेत. 4 पॉझिटिव्ह 6 निगेटिव्ह, म्हणजेच पोटॅशियमवर Fe वर 2 पॉझिटिव्ह चार्जेस असले पाहिजे. दॅटफॉर सिम्पली हिअर फेरेट, गॅप असायला नको मित्र कुठाच, फेरेट 2. तर ह्या पद्धतीने त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण करणार. पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट 2 त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल. तो अनायोनिक कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्याचा मेटल जो आहे त्याचा नावाचा शेवट ATE आपण केलेला आहे. बघ पुढचं आता बघूया आपण. हा कटायनिक कॉम्प्लेक्स आहे. याला कटायनिक कॉम्प्लेक्स का म्हटलं आपण? कारण की अनायन बाहेर पडतोय, काउंटर आयन तुमचं अनायन आहे, बरोबर आहे. मग तो कटायनिक असो अनायनिक असो, आपल्याला सर्वात अगोदर कोणाला नाव द्यायचं रे? कटायन. हा रूल व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अगोदर कटायन, म्हणजे ह्या कटायनला ब्रॅकेटला मी नाव देणार. पण ब्रॅकेटमध्ये आल्यानंतर पहिला प्रश्न मला असा आहे की ब्रॅकेटमध्ये 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे मेटल, दुसरा लिगँड. पण अगोदर लिगँडलाच आपण नाव देतो मित्रांनो. मग किती लिगँड आहेत? 6. म्हणून मी काय लिहिणार बघा, हेक्झा. 6 लिगँड म्हणजे हेक्झा. अमाइन, NH3ला काय म्हणतो आपण? अमाइन. तुम्हाला म्हटलं मी हेक्झा अमाइन. CO म्हणजे काय असतो रे? हेक्झा अमाइन कोबाल्ट. मेटलचं जर तुम्ही नाव लिहिलं तर त्याचं ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला देणं गरजेचं आहे मित्रांनो. मग ते कसं काढणार? NH3वर चार्ज 0 असतो, हे पण काल बघितलं आपण. NH3वर चार्ज 0, हे 3 क्लोरीनवर 3 निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे कोबाल्टवर 3 पॉझिटिव्ह चार्जेस, कारण की टोटल लिगँड हा न्यूट्रल आहे. 3 निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट आली +3. ती आपण फक्त रोमन याच्याने 3 दाखवणार, कोबाल्ट. आणि काउंटर आयन जो आहे बाहेरचा CL पण बाहेर जर असला तर क्लोराईड म्हणणार. हा जर Cl मध्ये राहिला असता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲज अ लिगँड, तर त्याला आपण क्लोरो असं म्हटलं असतं. पण तो बाहेर आहे म्हणून त्याला आपण क्लोराईड असा शब्दप्रयोग या ठिकाणी केला आहे मित्रांनो. बघूया आता पुढचं. वरचा जसा कंपाऊंड आहे तसाच आहे बघा. परत या ठिकाणी हा सोडियम बाहेर पडला म्हणजे तो पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. अगोदर कटायनला नाव देणार. किती जरी असले तरी त्याला नाव देण्याची गरज नाही. 3 असेल तर थ्राईस म्हणणार असं नाही आहे मित्रांनो, बरोबर आहे. काउंटर आयन 10 असले 5 असले त्याला क्लोराईडच म्हणणार. बघा या ठिकाणी 3 क्लोरीन पण क्लोराईड म्हटलं. 4 पोटॅशियम आहेत पण आपण त्याला फक्त पोटॅशियमच म्हटलं आहे. तसं या ठिकाणी 3 सोडियम जरी असले तरी याला फक्त म्हणणार तुम्ही सोडियम. अगोदर कटायनला नाव दिलं मी सोडियम. आता ब्रॅकेटमध्ये अगोदर मी ह्या लिगँडला नाव देईल. लिगँड काय तुमचं? ऑक्झॅलेटो. पण किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे. सोडियम ट्राय ऑक्झॅलेटो, सोडियम ट्राय ऑक्झॅलेटो, सोडियम ट्राय ऑक्झॅलेटो. परत काय आलं तुमचं? फेरेट. आणि आता ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची मित्रांनो. कसं कॅल्क्युलेट करणार? 3 सोडियम आहेत. 3 सोडियम म्हणजे 3 पॉझिटिव्ह चार्जेस. लक्ष द्या, थोडक्यात सांगतोय. ऑक्झॅलेटवर 2 निगेटिव्ह चार्जेस असतात मित्रांनो. -2 चार्ज त्याच्यावर असतो. एका CtO4वर 2 -4, तर 3 C2H4 आहेत. 3 × -2 म्हणजे -6 झाला. हा -6, हा +3. -6 +3 काय येईल रे? -3. त्याला 0 करायचं म्हणजे तुमचा Fe +3 असला पाहिजे. बघा वरचा पण फेरेट आहे, हा पण फेरेट आहे, पण याच्यात ऑक्सिडेशन स्टेट चेंज झाली. 2. इथं Feवर +2 चार्ज आहे, इथं Feवर +3 चार्ज आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. C2O4वर -2 चार्ज असतो, ऑक्झॅलेटोवर -2 चार्ज असणार आहे. देन नेक्स्ट वन इज बघा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला म्हटलं तर मी न्यूट्रल कॉम्प्लेक्स नॉमेनक्लेचर एका शब्दात आपण करत असतो. कसं करणार मग? आता ब्रॅकेटचा प्रश्न आहे. ब्रॅकेटमध्ये आलो म्हणजे सर्वात अगोदर काय असणार आहे तुमचा? ब्रॅकेटमध्ये जर आलो तर सर्वात अगोदर लिगँडलाच आपण नाव देणार. मग बघा लिगँड किती आहेत? 4 आहेत म्हणून टेट्रा. COला काय म्हणतो आपण? कार्बोनिल. टेट्रा कार्बोनिल. आणि NI म्हणजे काय रे? निकेल. काय निकेलेट करणार रे? निकेलेट नाही करू शकत आपण. निकेलेट केलं असतं आपण, पण केव्हा मित्रांनो?
जर याच्यावर -4 तो अनायोनिक कॉम्प्लेक्स राहिला असता तर अनायोनिक कॉम्प्लेक्समध्ये मेटलचा नावाचा शेवट ATE ने होतो. इथं करायची गरज नाही आहे, पण हा रूल फॉलो करायचा आहे. शेवटचा ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची आहे. करूया काय तर बघा, CO वर तुमचा 0 चार्ज आहे, इथं पण 0 चार्ज, म्हणजे निकेलवर पण 0 चार्ज आहे, म्हणून या ठिकाणी 0ने आपण ते मेन्शन करणार. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. पुढचं बघूया आता. बघा या ठिकाणी काउंटर आयन दिलेलाच नाही रे, काउंटर आयन दिलेलाच नाही आहे. सरळ तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय, कॉम्प्लेक्स दिलाय, तो कटायन आहे, त्यालाच अगोदर नाव द्यावं लागेल तुम्हाला कटायनला, बरोबर आहे. मग कटायनमध्ये अगोदर अमाइन आणि हा क्लोरीन, दोन वेगवेगळे लिगँड आहेत. पण जर तुम्ही विचार केला अमाईनचं तर 5 वेळेस अमाईन आहे, 5 वेळेस आहे, म्हणजे काय झालं तो पेंटा अमाईन. मग पेंटाचा P लक्षात घ्यायचा नाही, हेक्झा असेल तर H लक्षात घ्यायचं नाही, टेट्रा असेल तर T लक्षात घ्यायचं नाही. तो अमाईन आहे, अमाईनचा A लक्षात घ्या, क्लोरीनचा C लक्षात घ्या. A आणि C पैकी अगोदर जो येईल अल्फाबेटिकली त्याच्यानुसार त्याला नाव द्या. अल्फाबेटिकली अमाईन कम फर्स्ट, तो किती वेळेस असला तरी चालेल. बघा माझ्या या ठिकाणी याचं नाव येईल तुमचं पेंटा अमाइन, 5 वेळेस आहे म्हणून पेंटा अमाइन. फक्त मी A लक्षात घेतला आहे मित्रांनो, पेंटाचा P नाही, तो लक्षात घेतला असतो, नंतर चालला गेला असतं, अगोदर क्लोरीनला नाव द्यावं लागलं असतं. पण ॲक्च्युअल लिगँड तुमचं अमाइन आहे, पेंटा अमाइन 5 वेळेस. नंतर क्लोरीनला काय म्हणतो आपण, क्लोरीन जर तुमचा लिगँड असेल तर त्याला तुम्ही क्लोरो असं म्हणणार, पेंटा अमाइन क्लोरो. आता बघा CO जो आहे तो आहे तुमचा कोबाल्ट, याला आपण कोबाल्टेट करतो. पण केव्हा केलं असतं रे, त्या स्क्वेअर ब्रॅकेटवर जर -4 तो अनायोनिक कॉम्प्लेक्स राहिला असतं. कटायनिक कॉम्प्लेक्समध्ये मेटलचं नाव आहे तसंच तुम्ही लिहिणार. तो जर अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला ATE लावावं लागेल. ओके, तर बघा कोबाल्ट, पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला मेन्शन करायची. कसं करणार आहे आता बघा, या ठिकाणी NH3वर 0 चार्ज आहे, त्याचा प्रश्न नाही आहे. क्लोरीनवर -1 चार्ज आहे, बरोबर आहे. -1 चार्ज असल्यावर सुद्धा याच्यावर +2 चार्ज आहे, म्हणजे हा +2 चार्ज याच्याकडनं झाला आहे. -1 चार्ज कमी करून सुद्धा +2 आहे, म्हणजे डेफिनेटली ह्या कोबाल्टवर +3 चार्ज आहे. बघा कोबाल्ट +3 आणि क्लोरीन -1, +3 -1 किती होईल रे, कोबाल्ट +3 क्लोरीन -1, +3 -1 म्हणजे झाला तो +2. तर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आहे तुमची 3, म्हणजे कोबाल्ट 3. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की इथं +2 चार्ज आहे, चार्ज असणारं एकही कंपाऊंड नाही आहे. असं जर असेल तर मग याला नॉमेनक्लेचर करताना काय करणार, तो बघा आता +2 असेल, +3 असेल, -1 असेल, -2 असेल, -4 असेल, काही असू दे, तो आयन झाला. कुठला तरी आयन, तो कटायन आहे किंवा तो अनायन पण असू शकतो. इथं तो कटायन आहे, तो आयनच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून शेवटी फक्त शब्द काय लिहिणार तुम्ही, आयन. काय तो आयनच्या फॉर्ममध्ये, म्हणजे या कंपाऊंडचं नाव आलं पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्ट 3 आयन, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण. बघा त्या ठिकाणी आयोडीन, परत हा निगेटिव्हली चार्ज आहे, म्हणजे तुमच्या स्क्वेअर ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह, कारण की हॅलोजन आहे, निगेटिव्ह चार्ज, स्क्वेअर ब्रॅकेट पॉझिटिव्ह. कटायनला अगोदर नाव देणार, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटला अगोदर नाव देणार पेंटा अमाइन ॲक्यू आणि AM अगोदर येतो, म्हणून अगोदर आपण अमाइनला नाव देणार. 5 वेळेस आहे, म्हणून याचं नॉमेनक्लेचर आलं बघा पेंटा अमाइन. त्याच्यानंतर ॲक्वा एकच वेळेस आहे, ॲक्ओ म्हणून त्याला नाव नॉमेनक्लेचर करणार तुम्ही, पेंटामाइन ॲक्ओ कोबाल्ट. परत या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट काय देणार रे, 3. का, कारण की 3 मायनस चार्जेस आहेत ह्या कोबाल्टवर, 3 पॉझिटिव्ह चार्जेस. यांच्यावर चार्ज नसतो, वॉटरवर चार्ज नसतो, अमोनियावर न्यूट्रल मॉलिक्युल दोघं त्यांच्यावर चार्ज नसतो, म्हणून कोबाल्ट 3. आणि शेवटी आयोडीन आहे म्हणून आयोडाईड. जसं क्लोरीन असेल तर क्लोराईड, आयोडीन असेल आयोडाईड. हे बाहेर आहेत, काउंटर आयन आहेत. ब्रॅकेटच्या बाहेर असेल तर क्लोराईड, आयोडाईड, ब्रोमाइड, मध्ये असले तर क्लोरो, आयडो, ब्रोमो. ओके, नेक्स्ट बघा पुढचं एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहे. हा बिस्ट्रिसचा रूल आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करावा लागणार आहे मित्रांनो. बघूया काय त्याच्यामध्ये. कोबाल्ट Cl2 En2, कोबाल्ट Cl2 म्हणजे क्लोरीन म्हणजे C, En म्हणजे इथिलीन डायमाइन म्हणजे E. अगोदर कोणाला नाव देणार, क्लोरीनला नाव देणार, बरोबर आहे. अगोदर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटला, कारण की ते स्क्वेअर ब्रॅकेट तुमचं पॉझिटिव्ह आहे, Cl निगेटिव्ह आहे, कटायनला अगोदर नाव देतो. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोणाला, क्लोरीनला. 2 वेगळे लिगँड आहेत, अल्फाबेटिकली क्लोरीन अगोदर येतो, पण तो 2दा आहे,
म्हणून काय लिहिणार त्याला रे, डाय क्लोरो. खूप महत्त्वाचं नॉमेनक्लेचर आहे बघा मित्रांनो, डाय क्लोरो. आता इथिलीन डायमाइन किती वेळेस आहे, दोनदा आहे. दोनदा असेल तर काय लिहितो आपण, बिस. बिस आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणार तुम्ही इथिलीन डायमाइन, बिस इथिलीन डायमाइन. बघा क्लोरीनला नाव दिलं, इथिलीन डायमाइनला नाव दिलं, नंतर तुमचा आहे कोबाल्ट. कोबाल्ट. आता त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला मेन्शन करायची मित्रांनो. कसं मेन्शन करणार, बघा 2 क्लोरीन निगेटिव्ह चार्जेस, हा तिसरा क्लोरीन, म्हणजे 3 क्लोरीन आहेत टोटल. 3 क्लोरीन म्हणजे 3 निगेटिव्ह चार्जेस, त्यांना न्यूट्रल करण्याचं काम हा कोबाल्ट करतो. कारण की EN वर चार्ज नसतो, म्हणजे 3 निगेटिव्हला 0 करण्याचं काम कोण करेल, 3 पॉझिटिव्ह करतील. 3 पॉझिटिव्ह कोणावर असतील मध्ये, कोबाल्ट. असं तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे मित्रांनो. म्हणून कोबाल्ट 3 आणि शेवटी बाहेर Cl आहे. Cl असेल तर त्याला म्हणणार तुम्ही क्लोराइड. तर बघा ह्या पद्धतीने मित्रांनो ह्या कंपाऊंडचं खूप इंटरेस्टिंग नॉमेनक्लेचर जे आहे ते आपण या ठिकाणी केलं आहे. पुढचा बघा काय दिला आहे, खूप इंटरेस्टिंग आहे याचं पण. अगोदर तुम्ही कटायनला नाव देणार. कटायन कोणतं आहे या ठिकाणी, सोडियम आहे, Na+, म्हणून सोडियम. आता स्क्वेअर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अगोदर लिगँड. लिगँड कोण आहे, सायनाइड आहे, दोनदा आहे. दोनदा असेल तर काय शब्द वापरणार, डाय. सायनाइड असेल तर काय शब्द वापरणार, सायनो. वर पण वापरलाय बघा आपण या ठिकाणी सायनो. बघा या ठिकाणी सोडियम डाय सायनो. गोल्ड आहे, एऊ म्हणजे गोल्ड. गोल्डला काय म्हटलं मी, इट्स अ ऑरेट. आता ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आता या ठिकाणी सोडियमवर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, सायनाइडवर एक निगेटिव्ह चार्ज. एका सायनाइडवर एक निगेटिव्ह. काल पण तुम्हाला सांगितलं तुम्ही, 2 सायनाइडवर 2 निगेटिव्ह. 2 निगेटिव्ह चार्जेस आहेत म्हणजे टोटल कंपाऊंडमध्ये 2 पॉझिटिव्ह चार्जेस असले पाहिजे. हे 2 निगेटिव्ह आणि 2 पॉझिटिव्ह, म्हणून याच्यावर चार्ज 0 आहे. टोटल कंपाऊंडवर चार्ज 0 येणार. मग 2 निगेटिव्ह ऑलरेडी कोणावर आपल्याला माहिती आहे, 2 पॉझिटिव्हपैकी एक पॉझिटिव्ह. सोडियमवर एकच पॉझिटिव्ह असतो आपल्याला माहिती आहे, ग्रुप फर्स्ट एलिमेंट आहे. एक पॉझिटिव्ह म्हणजे दुसरा जो एक पॉझिटिव्ह शिल्लक राहिला तो एयूवर असेल, त्या मेटलवर असेल, गोल्डवर असेल, ऑरेटवर असेल, म्हणजेच एयूचं ऑक्सिडेशन स्टेट +1. बघा सोडियम +1, एयू +1, +1 +1 +2 आणि हा -2, +2 -2 0. म्हणजे या ठिकाणी ऑरम जो आहे, गोल्ड जो आहे, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट असेल +1. त्याला आपण रोमन याच्यात 1ने दाखवणार. नेक्स्ट पुढचा तुम्हाला सहज समजेल. पुढचं पण इंटरेस्टिंग आहे, CO3 या ठिकाणी. बघा आता या ठिकाणी कटायनला अगोदर नाव देणार तुम्ही, म्हणजे ह्या ब्रॅकेटला अगोदर नाव देणार. ब्रॅकेटला नाव देताना अगोदर हा अमाइन आणि हा कार्बोनेट तुम्हाला दिसतोय. अमाइनला अगोदर नाव देणार 5 वेळेस आहे, म्हणून बघा पेंटा अमाइन. त्याच्यानंतर कार्बोनेट CO3, कार्बोनेट लिगँड, त्याला नाव देताना कार्बोनेटो. म्हटलं तुम्हाला सांगितलं मी रूल सांगताना, पेंटा अमाइन कार्बोनेटो कोबाल्ट. आता कोबाल्टचं परत ऑक्सिडेशन स्टेट काय असणार रे, बघा या ठिकाणी अमाइन्सवरचं चार्ज 0 आहे. टोटल याच्यावरचा पण चार्ज 0 आहे. अगोदर निगेटिव्ह चार्ज शोधू आपण, म्हणजे त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला शोधता येईल. क्लोरीनवर एक निगेटिव्ह असतो, एकच क्लोरीन एक निगेटिव्ह आहे. CO3वर काय असते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 7वी 8वी 9वी 10वी 11वी आणि आता 12वी शिकले तुम्ही. CO3वर नेहमी -2 चार्ज असतो. CO3वरचा -2 चार्ज, क्लोरीनवरचा -1 चार्ज, टोटल -3 चार्ज आला. त्याला 0 करण्यासाठी कोबाल्टवर +3 असला पाहिजे. म्हणजेच कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आली तुमची +3, म्हणजे त्याला आपण रोमन याच्यात 3ने दाखवणार. बघा आता पेंटा अमाइन कार्बोनेटो, हा शब्द महत्त्वाचा आहे. पेंटा अमाइन कार्बोनेटो कोबाल्ट 3 आणि बाहेर Cl आहे. Cl आहे म्हणजे त्याला काय म्हणणार, तर क्लोराईड त्याला तुम्ही म्हणणार. तशा पद्धतीने ह्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण करू शकतो. पुढचं पण इंटरेस्टिंग आहे. बेरियम कटायन आहे, त्याला अगोदर नाव देणार बेरियम. आता हा अनायनिक कॉम्प्लेक्स आला, बरोबर आहे. अगोदर ब्रॅकेटमध्ये क्लोरीनला नाव देणार तुम्ही. 4 क्लोरीन आहेत म्हणून टेट्रा. क्लोरीन असेल तर काय म्हणणार आहे त्याला, क्लोरो, टेट्रा क्लोरो. आणि कॉपर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही क्युप्रेट, कारण की अनायनिक कॉम्प्लेक्स आहे. आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय रे, बेरियमवर तुमचा चार्ज असतो +2, कारण की तो ग्रुप सेकंड एलिमेंट आहे, बरोबर आहे. हा +2, टोटल 4 निगेटिव्ह चार्जेस आहेत. 4 निगेटिव्ह आणि 4 पॉझिटिव्ह असले पाहिजे. 4 निगेटिव्ह, 4 पॉझिटिव्हपैकी 2 पॉझिटिव्ह बेरियमकडे आहेत, म्हणजे 2 उरलेले पॉझिटिव्ह कोणाकडे असतील, तर त्या कॉपरकडे असतील. म्हणून या ठिकाणी क्युप्रेट 2.
तर ह्या पद्धतीने ह्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण करणार. आणि आता शेवटचा कंपाऊंड बघा, खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं पण नॉमेनक्लेचर. परत सोडियम कटायन त्याला अगोदर नाव देणार सोडियम, ब्रॅकेटमध्ये अगोदर 4 क्लोरीन आहेत, वरच्या कंपाऊंडसारखंच नाव आहे टेट्रा क्लोरो. परत या ठिकाणी बघा 2 सोडियम 4 क्लोरीन म्हणजे काय रे, 4 निगेटिव्ह चार्जेस. आपल्याला 4 पॉझिटिव्ह चार्जेस पाहिजेत. आता 4 पॉझिटिव्हपैकी सोडियमवर 1 पॉझिटिव्ह असतो, पण 2 सोडियम आहेत म्हणून 2 पॉझिटिव्ह. 4 पॉझिटिव्हपैकी 2 पॉझिटिव्ह चार्जेस सोडियमवर आहेत, दोघं सोडियमवर. उरलेले 2 पॉझिटिव्ह चार्जेस तुमचे झिंकवर असतील. म्हणून बघा सोडियम टेट्राक्लोरो. आणि ह्या अनायनिक कॉम्प्लेक्स झिंकला काय म्हणणार मग, झिंकेट. सोडियम टेट्राक्लोरो झिंकेट 2. तर अशा पद्धतीने कुठलाही कंपाऊंड तुम्हाला दिला असेल मित्रांनो, तर हे सर्व रूल्स अप्लाय करून आपण सहज प्रत्येकाचं नॉमेनक्लेचर करू शकतो. सहज तुम्हाला प्रत्येक कंपाऊंड, कुठलाही कंपाऊंड दिला असेल, कुठलाही मेटल दिला असेल, त्याचा नावाचा शेवट ATने तुम्हाला करता आलं पाहिजे. जसं फेरेट, झिंकेट. सिल्वर असेल तर काय करणार रे, सिल्वर पण महत्त्वाचं आहे. सिल्व्हरटेट करणार का, नाही सिल्वर AG म्हणजे अर्जेंटिनम असतो तो, अर्जेंटेट म्हणू शकतो आपण त्याला. असे वेगळे आहेत, पुस्तकात तुम्ही बघू शकता. काही मोस्ट ऑफ द एक्झाम्पल जे तुम्हाला विचारलं जाण्यासारखं आहे ते कव्हर करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. खूप इंटरेस्टिंग असं लेक्चर आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट असं लेक्चर आहे. रिपीटेडली त्याला बघा तुम्ही, कारण की ह्या टॉपिकवर 100% तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. किमान एक तरी नॉमेनक्लेचर तुम्हाला विचारलंच जातं. आणि एंट्रान्सला सुद्धा याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो. खूप इंटरेस्टिंग मित्रांनो. तर तुम्हाला रूल समजले असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. आज या ठिकाणी आपण थांबणार आहेत. अगेन इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय.